परिवर्तन, दिशामध्ये सुद्धा परिवर्तन, थोडासा आउटसाइड दी ऑफ स्टंप. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू कौतुकास्पद कामगिरी करताना मिस्टर जयकांत तरे. चला आतापर्यंत जे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत जीत घरत, कल्पेश घाटाळ आणि विशाल घरत यांना सुद्धा मी पुन्हा आमंत्रित करतो या, कारण आपल्यासाठी एनर्जी ड्रिंक आणि प्रेमाचं चॉकलेट जो अजिंक्य तरे यांच्याकडून प्राप्त झाले, एनर्जी ड्रिंक आणि प्रेमाचं चॉकलेट घेण्यासाठी यायचं आहे. कैडबरी कुछ मीठा हो जाए. कारण विजय साजरा केल्यानंतर गोड खाण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि ती परंपरा इथे जपली जाते. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल जयकांत. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. इथे हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतोय प्रेम बॅक टू डगआउट शून्यावर बाद होतोय, घेतोय एक छोटासा डिझे ब्रेक. चला या ठिकाणी सूरज घरत आलेले आहेत, ज्यांनी आले 2 षटकार खेचले, मॅच जिंकून दिला. अजिंक्य तरे कुशल भोईर यांच्याकडून प्राप्त झालेले 1000 रुपये अजिंक्य तरे यांच्या शुभ हस्ते प्रदान केले जातील. राहुल कुंभार या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतो. या ठिकाणी फक्त थोडासा कॅमेरा फिरवा आणि सूरज घरत दाखवा कोण आहे, कारण आल्या 2 षटकार खेचलेत. हे आमच्या 4 गावाच्या पलीकडे नाव पोहोचेल सूरज घरतचं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 1-9. चांगली स्थिती मैदानाच्या आतमध्ये युवा ग्रुप खानिवडे संघ आपल्याला बघायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय स्वस्तिक 11 खानिवडे. पहिलं षटक हाताळलं जयकांत तरेने, पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर 5 बॉल 3 धावा 1 गडी बाद. सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल गौरव. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं आणि चेंडू क्रमांक आपण बघायला मिळेल पहिला चेंडू घेऊन येईल गौरवचा. सामना करेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आवेश आणि नवीन फलंदाज संदीप. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर प्रेम पहिल्या चेंडूवर बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं गौरव गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय मिस्टर आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत नरेश केळी आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय संदीप मडवी. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत तिसरे पंच आदरणीय दीपेश कुडू. या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. चौकार की षटकार हे बघणं थोडंसं मात्र, परंतु पंचांचा इशारा 4 आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. कारण इथून 2 खेळाडू मध्ये आले, टप्पा पडला, आम्हाला सुद्धा समजलं नाही, तर 4 धावा येतात. आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड. चौकार येतोय नरेश किणी सरांकडून, आपण बघतोय चौकाराचा इशारा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 14 धावा.
यावेळेला पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला बिग बॉसच्या स्टँडमध्ये चेंडू जाऊन पडतोय. 6 धावांकरिता षटकार येतोय आणि 20 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू डीजे थँक्यू. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. खानिवडे प्रीमियर लीग 20-25, 21-22, 23 फेब्रुवारी 2025 असा 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळेल. आजचा पहिला दिवस. फुलटॉस चेंडू होता. डाऊन द लेग मारा केला होता. एक धाव आली असती परंतु माघारी धाडलंय इथे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आवेशने, कारण आवेशकडे क्षमता आहे. चांगल्या पद्धतीचा खेळाडू खेळतोय आवेश. खेळ करतोय त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी खानिवडे संघासाठी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. नो चेंडू घोषित केलाय. स्क्वेअर लेग पंच आहेत मिस्टर आपण बघतोय संदीप मडवीला. आणि 9+4 5 धावा येतील आणि 5 धावेनंतर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 27.
थँक्यू डीजे, थँक्यू. करण येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. करण म्हटलं की टेनिस क्रिकेटमध्ये एक खूप मोठं नाव येते. अभिषेक दल्लोरचं करण अंबाला या नावाने सुद्धा मात्र प्रसिद्ध आहे हा खेळाडू. आणि करण अंबाला बाद झाल्यानंतर अर्धी पब्लिक ने मात्र टीव्ही बंद केला असेल त्या दिवशी. असं वाटलं की माझी मुंबई मात्र इथून आता सामना जिंकू शकत नाही. परंतु त्यानंतर विजय पावलेने 50-50 चॅलेंजर ओव्हरमध्ये जी धाव संख्या वाढवली आणि माझी मुंबई संघाला विजय मिळवून दिला होता. मोलाचा वाटा त्याच्यामध्ये उचलला. इथून चेंडू डॉट येतोय. तर बघा पहिल्या 9 चेंडूमध्ये अमर पाटील जर आपण विचार केला तर 30 धावा होत्या. त्यानंतरच्या 9 चेंडूचा आपण विचार केला 8 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या 9 चेंडूमध्ये 30, त्यानंतर 8 चेंडूमध्ये 2, 32 धावा धावफलकावर. इथून आपण बघतोय डॉट बॉल येतोय. म्हणजे पहिल्या 9 चेंडूमध्ये 30 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 9 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. ही पूर्णपणे आपण बघतोय की स्वस्तिक 11 खानिवडे संघ इथे कमबॅक केलेला आहे. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 34, 34 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर विकास. तर षटक क्रमांक 4, चेंडू क्रमांक 3, चौथा घेऊन येतोय. धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे. पूर्णपणे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, रोखलंय. इथे थांबवण्यामध्ये यश येताना आपल्याला बघायला मिळतंय स्वस्तिक 11 खानिवडे या संघाला. जयकांत तरेचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाखाली मात्र संघ चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. विकास राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघितलं तर मोठा फटका खेळलाय, चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता संघर्ष वॉरियर्स स्टँडच्या वरून षटकार. आणि या 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 44 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. 5 चेंडूंच्या समाप्तीखेर या षटकाचा आपण विचार केला तर धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना मधले 9 चेंडू आपण बघितले तर दुसऱ्या षटकातील 3 आणि तिसरं षटक याच्यामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. आणि तीच जमेची बाजू स्वस्तिक 11 खानिवडे संघासाठी आपल्याला बघायला मिळते, कारण 9 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा लागल्या होत्या धावफलकावर.
त्यानंतर गोलंदाज विकासाला शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिला डॉट, दुसरा बॉलवर 2, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू डॉट आणि पाचव्या चेंडूवर षटकार येताना आपण बघितलं इथे चैकांतरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत वाईट +1, 2 धावा येतील, धावसंख्या 46 धावा. धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक शेवटचा आहे. गोलंदाज मिस्टर विकास आपल्याला बघायला मिळेल. श्रीराम क्रीडा मंडळ खानिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग 20-25 मध्ये आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. इथे आपण बघतोय सुरेख फटका, डीप मिड विकेटला चेंडू निघून जातोय, 4 धावांकरिता चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 50 धावा. विजयासाठी 51 धावांचं लक्ष असेल. जयकांत आणि कंपनी स्वस्तिक 11 खानिवडे या संघाला घेतोय एक छोटासा ब्रेक आणि येतोय लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. हर्षिता 11 शिंदे गट आणि डॉन गल्ली सुपर किंग. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. हर्षिता 11 शिंदे गट आणि डॉन गल्ली सुपर किंग या दोन संघांदरम्यान खानिवडे प्रीमियर लीगचा सामना क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळेल. काय अप्रतिम बघा आपल्याला बघायला मिळते. प्रियल वॉरियर्स, त्यानंतर संघर्ष वॉरियर्स, जिजाऊ टायगर्स, श्रीराम स्पोर्ट, डॉन गल्ली सुपर किंग आणि हर्षिता 11 शिंदे गट हे ए गटामध्ये आपल्याला संघ बघायला मिळतात. तर ब गटामध्ये आपल्याला बघायला मिळतील गावदेवी स्पोर्ट, स्वस्तिक 11, बिग बॉस, साईज्ञा 11, युवा ग्रुप आणि मारुती फायटर्स हे संघ आपल्याला ब गटामध्ये बघायला मिळतात. ए आणि बी अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मी विनंती करेन हर्षिता 11 शिंदे गट आणि डॉन गल्ली सुपर किंग या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी या. विजयासाठी 24 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष समोर असेल. स्वस्तिक 11 खानिवडे संघाला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. घेतोय तुर्तास आम्ही एक छोटासा ब्रेक. केलेला आहे. आपण पाहतोय एका बाजूने KPL अर्थातच खानिवडे प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय हे पर्व 5वा आहे. 2025 वर्ष आहे म्हणून 2025 या ठिकाणी आहेत KPL एका बाजूने. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय 2025 असे खास कॉइन नाणेफेकीसाठी एक कॉइन तयार केलेला आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल सन्माननीय कुशल भोईर. Yes, Shinde Gat Harshita 11 will be call here. KPL कॉल केला जातोय आणि यस 2025 दीपेश डॉन गल्ली सुपर किंग्स या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. मी मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण विराजित व्हा. दीपेश काय असेल आपला निर्णय? फिल्डिंग फिल्डिंग घेणारा तर मागच्या वेळची आपण एक चांगले बॅटर म्हणून आपल्याकडे पाहिलं होतं, एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून पण आपल्याकडे पाहिलं होतं आणि यावेळेला आपण डॉन गल्लीमधून खेळत आहात. काय विश्वास देतील आपल्या संघ मालकांना? खूप सुंदर खेळायचा प्रयत्न करू आम्ही आणि संघाला जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ऑल द बेस्ट दीपेश अँड ऑल द बेस्ट टू हार्दिक. हार्दिक ऑल द बेस्ट. यानंतर वळूया आपण
कॉमेंट्री बॉक्स मधून आपणास सूचित केलं जाते की डॉन गल्ली विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड हिअर. चला खानेवडी प्रीमियर लीग पर्व 5च्या आजच्या दिवसातील आपण पाहतोय हा चौथा सामना स्वास्तिक 11 वर्सेस युवा ग्रुप. आणि पूर्वार्धामध्ये काय झालं होतं, पहिल्या हाफ मध्ये 50 धावांचं टार्गेट 51 धावा चेस करण्यासाठी दिलेले आहेत आपण पाहतोय स्वास्तिक 11 साठी. आणि त्याचं प्रत्युत्तर देताना मात्र जयकांत तरी या वेळेला स्ट्राइक एंड वरती पहिलं षटक या वेळेला मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो मिस्टर प्रेम अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहतो. पहिला चेंडू हाताळला, 1 धाव दिली, तदनंतर मात्र डॉट चेंडू. आता तिसरा चेंडू जयकांत साठी. या वेळेला चेंडूला खेळवलंय आणि या ठिकाणी राहुल कुंभार यांच्या स्वागतासाठी येतोय खणखणीत षटकार. दुपारचं सत्र आहे, डीजे रेडी राहा. धन्यवाद डीजे. चला प्रेम गोलंदाजी मार्क वरती आणि षटकारा गणे खेळणारा मात्र आपण पाहतोय अक्को जयकांत तरे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू या वेळेला अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय प्रेमच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडू खेळून झालेले आहेत. या 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 7. निर्धारित 4 षटकामध्ये 51 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे स्वास्तिक फायटर्स. या वेळेला चेंडूला उसळी मिळाली नाही. पुन्हा एकदा बिंदी गेंद, पुन्हा एकदा डॉट चेंडू. जसे जेवढे डॉट चेंडू जास्त होतील ना तेवढं मात्र दडपण नक्कीच वाढेल स्वास्तिक 11 संघाचं. जयकांतला आपण पाहिलं होतं पहिल्या पर्वामध्ये अतिशय तुफान फॉर्म मध्ये असणारा जयकांत. मात्र जसजसं वर्ष पुढे पुढे जात राहिली मात्र थोडस नवोदित खेळाडू जास्त येऊ लागले. जयकांतचा थोडासा फॉर्म मात्र कमी होता. यावेळेला 5व्या पर्वात काय असेल. दरम्यान अवांतर धाव या ठिकाणी घोषित करताना पंच नरेश किणी 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू जयकांत यांच्यासाठी. या वेळेला चेंडूला उसळी मिळाली नाही असं जे वाटलं होतं जयकांतला की पिचिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा उसळे आणि त्याचा मला फायदा घेता येईल. मात्र या वेळेला कौतुक करावं लागेल प्रेमचं. ज्या पद्धतीने चेंडू हाताळले, थोडंसं लेग साईडला सुद्धा हाताळले चेंडू, काही चेंडू ऑफ साईडला हाताळले. आताचा चेंडू मात्र मधोमध अगदी यष्ट्यांचे वेध घेणारे असे चेंडू ठेवले गेले. यावेळेला एक चांगलं षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आला होता मात्र त्यानंतर कमबॅक करत प्रेमने आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. या ब्रेकमध्ये ऐकूया डीजेला. सध्या क्रिकेटमध्ये पण वेगवेगळे शॉट आपण पाहतोय. जसं केविन पीटरसनने स्विच हिट आणला, दिलशानने दिल स्कूप आणला, वीरेंद्र सेहवागने हुक शॉट आणला. असे विविध चायनीज कट्स सन्माननीय
सचिन तेंडुलकर यांनी आणली. अशी वेगवेगळे खेळ, हेलिकॉप्टर शॉट धोनीच्या नावाने प्रसिद्ध झाला. असे विविध खेळ खेळत असताना विविध प्रकारचे शॉट आणले गेलेत. कारण आणि तसेच आपण चेंडू सुद्धा पाहतोय की वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळले जातात. हे सगळं घडतंय ना, हे सगळं युट्यूबमुळे घडत असतं. लाईव्ह थेट प्रक्षेपण होत असतं. प्रत्येकाचा चेंडू पुन्हा पुन्हा पाहता येतो. कशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात, कशा प्रकारची फलंदाजी केली जाते, हे सर्व शॉट सिलेक्शन युट्यूबच्या मुळे पुन्हा पुन्हा पाहणे शक्य होते. आणि तसाच प्रयत्न या बॅटर तसेच बॉलर कडून केला जातो. दरम्यान पुढचा चेंडू आपण पाहतोय लेग साईडला चेंडूला पाठवलं जाते 4 धावांनी स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना 14. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ असताना संदीप पाटील दुसरं षटक स्वतः घेऊन आलेले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर मात्र 4 धावा, तब्बल 5 धावा या दुसऱ्या षटकामध्ये खेळून काढलेल्या आहेत. आणि स्कोरबोर्ड पाहतो आपण 14 निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू मध्ये 51 धावांचं टार्गेट असताना दुसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 14. आता मात्र 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल होते. त्या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह 2 फोर्स. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्क वरती संदीप पाटील आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतो. दुसरा षटक मार्गस्थ असताना या वेळेला मात्र चांगला चेंडू हाताळला गेला असं वाटत होतं. थोडंसं शेफल झाले होते बॅटर उमेश घरत. असं वाटत होतं की डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला आहे, कारण ते स्वतः शेफल झाले होते. मात्र चेंडूने मधल्या एसटीच्या अगदी वरून आपली जागा घेतली आणि त्यामुळे निर्धाव चेंडू या ठिकाणी घोषित करतायत पंच नरेश किनी. यावेळी चेंडू हवेत, 3 क्षेत्ररक्षक धावतायत. काय घडेल? मात्र चुकी घडले. जीवनदान मिळते उमेश घरतला. 2 धावा मात्र तत्पूर्वी पूर्ण केल्या जातात. त्या 2 धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 20. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना झालेला आहे. धावसंख्या 20, उर्वरित मात्र 13 चेंडू मध्ये 31 धावा. पुढचा चेंडू संदीप यांचा. यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले, चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. हा ना मात्र या ठिकाणी आपण पाहतो जयकांत यांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला. परत पाठवलं उमेश घरतला की घाई करू नको, आपलं दोघांचं या विकेटवरती राहणं खूप महत्वाचं आहे. कारण तसं पाहिलं तर स्कोर आता आपण चांगल्या रन रेट मध्ये आहोत. चांगल्या पद्धतीने आपली फलंदाजी सुरू आहे. आता मात्र 2 षटक जी बाकी आहेत, या 2 षटकामध्ये म्हणजे शेवटच्या 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे आणि ते आपण करू शकतो. त्यामुळेच कुठल्याही प्रकारची घाई गडबड या ठिकाणी व्हायला नको. दोन षटक समाप्त झालेले आहेत. त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 असताना पुढे काय घडेल? 12 चेंडू मध्ये 30 धावा केल्या जातील काय की डिफेन्स केल्या जातील, काय घडेल ऐकूया. तोपर्यंत एक डीजेला. धन्यवाद डीजे. चला मात्र आता एक भरवशाचा खेळाडू जो बॅटिंगच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली होती, तोच आवेश मात्र आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय स्वस्तिक 11चा उमेश घरत. निर्धारित 12 चेंडू आणि 30 धावा. काय घडेल? कोण जाईल पुढे? या वेळेला मात्र 1 धाव चिकी रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र जयकांतच्या लक्षात आलं मी पोहोचू शकत नाही, माघारी धाडलं. परंतु माघारी धाडताना उमेश घरत कमी पडले आणि उमेश घरत बॅक टू द डगआउट. रनआउटच्या रूपात विकेट, पहिली विकेट मिळते.
चला जयकांत तरेसाठी पारितोषिक लागले 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हर्षिता राकेश घरत यांच्याकडून जर 3 षटकार लागले जयकांतच्या बॅटमधून तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे प्रोत्साहित केले जाते, ऊर्जा दिली जाते की तुम्ही करू शकतात आणि त्याचबद्दल ही प्रेरणा उष्मा अगदी बक्षिसाच्या माध्यमातून दिलं जाते. कारण आता गरज आहे संघाला षटकारांची. कारण निर्धारित आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा हव्यात त्या 30. 11 चेंडू 30 धावा. न्यू मॅन आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पुढचा चेंडू आवेश यांचा. यावेळेला चेंडू हवेत असतानाच मात्र आधीच जयकांत तरे यांनी निश्चित केलं होतं की मला स्ट्राईक एंड वरती जायचं आहे, एक धाव काही करून घ्यायचं आहे. कारण स्ट्राईक रोटेशन असणं खूप महत्वाचं आहे आणि तेच जाणलं. एक धाव मात्र पूर्ण केली. एका धावेने स्कोर बोर्ड 22 वरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10. धावा हव्यात 29. 10 चेंडू 29 धावा. चला या वेळेला स्लो पिच चेंडू झाला होता, मात्र एक सुंदर चेंडू दिला होता. चूक झाली बॅटर कडून. ज्या पद्धतीने चेंडू खेळायला हवा होता त्या पद्धतीने खेळला नाहीत. कारण आवेश यांच्या हृदयामध्ये धडकी भरली होती की जसा चेंडू हातातून निसटला त्यावेळेस असं वाटलं होतं की अतिशय खराब चेंडू होईल, जास्तीत जास्त धावा मिळतील. परंतु एक चाणाक्ष क्षेत्ररक्षकाचं पण कौतुक करावं लागेल. बॅक टू द डग आउट मिस्टर जयकांत तरे.